नमस्कार, गुड आफ्टरनून मॅडम. माझं नाव उर्मिला विकास बनसोडे. 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त सर्व महिलांना आमच्या महानगरपालिकेच्या 7 रस्ता येथे पंपावरून सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. मॅडम, ह्या पेट्रोल पंपावर तुम्ही सगळ्या महिला काम करता. येथील महिलांची संख्या किती आहे? संख्या बघा 23 संख्या. बरं, हे काम करताना कसं वाटतंय तुम्हाला? काय अनुभव येते? फार छान वाटतं मॅडम. प्रत्येक महिलांना असं जागृत व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. का तर हे कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला सक्षम राहावं, हे सगळ्यात मोठं जे पेट्रोल पंपावर काम करण्याचा निर्णय आहे महिलांचा, ते फार छान आहे आणि मजबूत एक हे आहे. त्यासाठी माझं मत आहे की महिला सक्षम राहावं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नसावं. पेट्रोल पंपाचं काम खूप छान आहे. मला तर अनुभव चांगला भेटला. पेट्रोल पंप हे पुरुषी वर्चस्व असलेलं एक हे आहे, म्हणजे काम आहे. तर या ठिकाणी महिला म्हणून तुम्ही सर्वजण महिला म्हणून काम करताना काय अनुभव येते आणि कसं वाटते तुम्हाला ह्या बाबतीत? काय नाही मॅडम, मला काय म्हणजे जसं आपण रिस्पॉन्स देतो कस्टमरला, तसं कस्टमर आपल्याला रिस्पॉन्स देतो. जसं कस्टमरला आपण रिस्पॉन्स देतो कामामध्ये, तसंच कस्टमर आपल्याला रिस्पॉन्स देतो. या कामामध्ये एकमेकांना रिस्पॉन्स देणं कस्टमर आणि पंप ऑपरेटर, तेव्हा आपलं पंप व्यवस्थित चालतो. यासाठी आपलं बोलणं व्यावहारिक हे सगळं व्यवस्थित असलं तर सगळं व्यवस्थित चालतं. मला कधी असं वाटतंय की इथे पेट्रोल पंपावर सगळे म्हणजे पूर्ण शहरातील लोक येत असतात, मग हे बघतील ते बघतील आणि आपल्याला कधीतरी असं कमीपणा फील वाटेल असं वाटते का कधी? नाही, अजिबात नाही मला. एक पुरुषी वर्चस्व असलेलं हे जे काम आहे ते करताना काय अनुभव आले का तुम्हाला? वाईट अनुभव आले का? नाही, काही वाईट अनुभव आले नाही. मॅडम, आपण सुपरवायझर आहात, आपलं मत काय आहे याबद्दल? माझं मत आहे की मॅडम, या पंपावर सगळेजण की पेट्रोल पंप हे पुरुषाच्या अंडर काम करणारं एक क्षेत्र आहे. त्यामध्ये लेडीज कार्य करू शकत का नाही असं पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन होता. पण मी इकडं सुपरवायझर करते. मला तर असा अनुभव आलेला आहे की लेडीज कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते, पुरुषांपेक्षा म्हणजे बरोबरीने काम करू शकते. आणि कस्टमर पण इकडं आल्यानंतर त्यांना कोऑपरेट करतात आणि ह्यांना पण समजून घेतात आणि ह्यांचं काय लेडीज वगैरे सगळं हँडल करू शकतात. पूर्ण महिलांचे टीम लीडर म्हणून काय अनुभव आहे तुम्हाला? काय अडचणी काय येतात? नाही, काही अडचण तर एवढे नाही आहेत, पण लेडीज आमच्या जे स्टाफमध्ये आहेत ते सगळे माझे जे काही इन्स्ट्रक्शन असतात ते फॉलो करतात, रूल्स फॉलो करतात. वेळेच्या आत सगळे लेडीज येतात इकडं, वेळेवर कामाला पण येतात आणि विचारून जातात ड्युटी पूर्ण संपल्यानंतर. हिशोब वगैरे लेडीजचं एकदम क्लिअर आहे. जबाबदारीने आपापलं काम करतात लेडीज. तू एक खेड्यातून येऊन काम करत आहेस, याबद्दल एक खेड्यातील महिला किंवा एक खेड्यातील व्यक्ती महिला म्हणून तुला कसा अनुभव येते या पेट्रोल पंपावर काम करीत असताना? खेड्यातील महिला म्हणून मला माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला. म्हणजे जर मिस्टरांनी बाहेर सोडलं म्हणून मी इथं बाहेर येऊ शकले. आणि खेडेगावातून खास करून येणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. तरी पण माझ्या मिस्टरांनी मला सोडलं, मी त्यांच्यासाठी आभारी आहे. बरं, तिथून येऊन इथं काम करत आहेस, येताना जाताना वगैरे काही अडचण वगैरे येतात का? काही घरगुती अडचण वगैरे आल्यानंतर ह्या महिलांकडून तुला कसं सपोर्ट होते? मला महिलांकडून चांगला सपोर्ट मिळतो आहे. अशी काय थोडं महिला दिनानिमित्त शुभेच्छा द्या. मॅडम, काय सांगू शकाल? 8 मार्च दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मॅडम, या क्षेत्रात महिला जास्तीत जास्त येण्यासाठी आपण काय सांगाल महिलांना? या क्षेत्रात जबाबदारीचं काम आहे, तर प्रत्येक महिला जबाबदारीने आणि लक्षपूर्वक जर काम करत असेल तर या क्षेत्रात खूप इझी वाटणार त्यांना. तर माझं मत आहे की त्यांनी प्रत्येकजण कोणताही क्षेत्र असू दे लक्षपूर्वक आणि जबाबदारीने आपापलं काम नीट आणि व्यवस्थित पार पाडलं पाहिजे सगळ्या लेडीजला. माझं एक आणि हे काम सुरक्षितही देखील आहे असं तुम्हाला सांगायचं आहे का? मॅडम, तुम्ही हवा भरण्याचं काम करताय, तर हे काम करीत असताना तुम्हाला कसं फील वाटतंय? चांगलं वाटतं. तुमचं ट्रेनिंग घेतलेलं आहे का?
किती दिवसाचं ट्रेनिंग होतं?